नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा दुसरा भाग, अर्थात कादंबरीचा सीझन 2. आणि आज आणि उद्या या 2 दिवसात तुम्ही ऐकणार आहात या कादंबरीतलं प्रकरण आजीचा न्यायनिवाडा. ऐकूया या प्रकरणाचा आजचा पहिला भाग. आमच्या आराकाकांच्या लवकुशचं पर्व कायमचं संपलं आणि माझ्या आजीनं दुसऱ्याच दिवशी गाव बैठक बोलवली होती. या गाव बैठकीचा विषय होता आमच्या लवकुशकडे हे अघटित कुणी केलेलं असावं. या गाव बैठकीत किन्ना काकांबरोबर आमंत्रण नसतानासुद्धा मुंगळ्या आणि बस्त्या आलेले होते. आता तसं बघता आमच्या लवकुशचा तो विषबाधेनं झालेला मृत्यू संशयाचं बोट फक्त आमच्या किन्ना काकांकडे दाखवत होता, कारण त्यांच्या मृत्यूनं किन्ना काकांचे हिरामोती आता ती विजयाची ढाल घेऊ शकत होते. त्या विजयाच्या ढालीचं स्वप्न किन्ना काकांचं अगदी जुनं स्वप्न आहे हे सगळ्या मांजरीवाडीला माहीत होतं. आपल्या त्या स्वप्नपूर्तीसाठी किन्ना काका लवकुशचा घातसुद्धा करू शकत होते, नाही कदाचित त्यांनीच तो केलेला होता. पण काही पुरावा नसल्यामुळे कोणी काही त्यांच्या विरुद्ध बोलूसुद्धा शकत नव्हतं. आजीने नेहमीप्रमाणे 10 मिनिटं थांबवून त्या गाव बैठकीला सुरुवात केली होती. ती सर्वांवरनं आपली नजर फिरवत म्हणाली, गावकरी, मांजरीवाडी आम्ही खोतांनी बसवली, त्यानंतर बाकीची घराणी इथे आली. त्यावेळी आणि आत्ताही आम्ही आणि इथे आलेली सगळी घराणी एकत्र एकोप्यानं आणि शांततेनं नांदत होतो. आमच्या या शांत मांजरीवाडीत कधीच कसल्या भानगडी झाल्या नाहीत. कधी आपापसात कुरबुरी झाल्या तर त्या सोपस्कारानं मिटवल्याही गेल्या. मांजरीवाडीत सर्वांनाच एकमेकांना सांभाळून घेतलेलं आहे. घरातली भांडणं कधी उंबरठ्याच्या बाहेर गेली नाहीत. इथे लग्न करून आलेली प्रत्येक तरुणी फक्त इथल्या सगळ्यांच्या सुनेचा मान घेऊन राहिली आणि आजसुद्धा राहतीये. तसं बघता आम्ही शेतकरी जमिनीवर आणि आमच्या जनावरांवरच अवलंबून जगतो. आमची जनावरं, दुसऱ्याची जनावरं असा कधी इथे भेदभाव केला गेला नाही. कधी पावसाळ्यात आमची कालिया नदी भरली की आम्ही कोणाचं चुकलेलं वासरू शोधून त्याच्या घरी नेऊन पोचवतो. तसंच कोणाच्या जनावराला बरं नसलं की लगेच आम्ही आमचे बैल आमच्या शेजाऱ्याच्या मदतीसाठी नेऊन देतो. एखाद्याच्या विहिरीतनं 4 शेजारची शेतं पाणी पितात. आणि इथे असं एकोप्यानं सगळेजण राहत असताना आराच्या लवकुशचा असा घात कुणी केला? एवढं म्हणून आजी सरळ मुंगळे आणि बस्त्याकडे बघत म्हणाली, रात्री कोणीतरी आराच्या गोठ्याकडे जाऊन फक्त पहारीनं त्या गोठ्याचं कुलूप तोडून लवकुशच्या घमिलीत पेंड, धोत्रेच्या कुटलेल्या बिया, उंदीर मारायचं औषध आणि विषारी वनस्पती कुटून त्यात गूळ आणि भिजवलेली चण्याची डाळ कालवून ती विषारी घमेली त्या मुक्या जनावरापुढे ठेवली होती. आणि ही पद्धत धनगरी पद्धत आहे. जर गावाला कोणावर संशय असेल तर त्यांनी इथे हे स्पष्टपणे सांगावं. त्या सांगण्याचा इथे विचार केला जाईल. तसे आमचे रामदास काका किन्ना काकांकडे बघत म्हणाले, मला काही बोलायचं आहे. तो दिवस बहुतेक शुक्रवारचा असावा. दुपारी मी शेतातून जेवायला येण्या अगोदर काही बियाणाबद्दल विचारायला मी सदप्पाच्या काळ्या उडदाच्या शेताकडे गेलो होतो. तिथे मी सदप्पाशी बोलून परत येताना मला त्या आडवाटेच्या बांधावरनं किन्ना, मुंगळ्या आणि बस्त्या काही हलकेच बोलत येताना दिसले होते. पण मला अचानक तिथे बघताच ते तिघेही चमकले आणि किन्ना चटकन बांधावरून खाली उतरून आराकाकाच्या वाड्याच्या वाटेकडे त्या आड रस्त्यावरनं निघाला. मला त्यांचं ते माझ्याकडे बघून न पाहिल्यासारखं करून जाणं जरा वेगळंच वाटलं होतं. पण नंतर दुसऱ्या दिवशी हे असं घडलेलं होतं. म्हणजे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकती आहे म्हणून मी इथे स्पष्ट बोलतो आहे. तेव्हा मी वाड्यात आल्यानंतर माझ्या आईला ही गोष्ट मी सांगितली होती. त्यावेळी आमच्या रामदास काकांचं हे स्पष्ट बोलणं ऐकताच किन्ना काका अत्यंत रागानं उठून ओरडून म्हणाले, म्हणजे रामदास, मी आता कुठे आणि कोणाबरोबर जायचं हे तू ठरवणार आहेस का?
तसंच लवकुशच्या मृत्यूचं बोट तू सरळ माझ्याकडे दाखवतोयस, या सगळ्याचा अर्थ काय आहे? तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोल की. तेव्हा माझी आजीच सावरून घेत म्हणाली, किन्ना खाली बस, नाही तर गाव बैठक सोडून निघून जा. इथे कोणालाही आपल्या मनातलं बोलायची मुभा आहे आणि त्या प्रत्येक बोलण्यावर इथे विचार केला जातो हे तुला माहिती आहे. मला आता तू सांग, त्या धनगराबरोबर आराच्या वाटेवरनं का गेला होतास? तसे शांत होऊन किन्ना काका खाली बसत म्हणाले, आई, आपले लवकुश गेले त्यात माझा काहीही संबंध नाही आहे. त्यावेळी मी मुंगळे आणि बस्त्याला घेऊन आराकडे तो शर्यतीत भाग घेणार आहे का हे विचारायला गेलो होतो. म्हणजे मी विचारायला जात होतो तर वाटेत मला मुंगळे आणि बस्त्या भेटले आणि त्यांच्याशी बोलत मी निघालो. तेव्हाच मला रामदास दिसला. तरी मला काय माहिती की मी त्याच्याबरोबर थांबून बोलायला पाहिजे होतं. म्हणजे तू मला हे असं विचारलंच नसतंस. आजी म्हणाली, किन्ना, तुला नाही अख्ख्या मांजरीवाडीला माहिती आहे की ह्यावेळी तातू आराचे लवकुश घेऊन शर्यतीत उतरणार आहे. तरी तू आराला शर्यतीत तो उतरणार आहे का हे विचारायला गेला होतास. बरं, मग तुम्ही त्याला जाऊन तसं विचारलं का? तसे जरा गांगरलेले किन्ना काका म्हणाले, अये, मी आराच्या वाड्याजवळ पोहोचलो होतो, पण नंतर मीच विचार केला की आराच्या त्या सध्याच्या परिस्थितीत त्याला तसं विचारणं बरं दिसणार नाही, म्हणून मग मी त्याच्याकडे न जाता तसाच माघारी वळलो. आता तातूचं म्हणशील तर मला वाटलं ती एक गाव वार्त आहे. हा एवढासा तातू आराच्या लवकुशला घेऊन शर्यतीत उतरेल तरी का? आणि जरा थांबून किन्ना काका सगळ्यांकडे बघत निर्लज्जासारखे आपले नेहमीचं हसव हसत म्हणाले, अये, मला माहिती आहे ह्या बैलाच्या शर्यतीमुळे लवकुशच्या मृत्यूच्या संशयाची सुई माझ्यावरच येऊन थांबतीये. तर मीच तुम्हाला सगळ्यांना स्पष्टपणे विचारतो की जर मला शर्यत जिंकण्यासाठी लवकुशचा काटा काढायचा असता तर तो मी पूर्वीच काढला असता ना. एवढा वेळ मी कशासाठी थांबलो असतो? आता आराच्या लवकुशनं ती विजयाची ढाल जिंकली काय किंवा माझ्या बैलांनी ती ढाल जिंकली काय, ढाल मांजरीवाडीलाच मिळणार ना. त्यात मलाही आनंद आहेच की. तसे शिवा काका एकदम रागानं म्हणाले, किन्ना, तू पूर्वी लवकुशचं काहीही केलं नाहीस कारण तुझ्या मदतीला कोणी धनगर नव्हते आणि लवकुश जिंकले म्हणून तुला किती आनंद व्हायचा. हे ढवळ्या पावळ्याला तू तोडलंस तेव्हा आम्हाला कळलंय की. तसं निर्लज्जासारखे किन्ना काका पुन्हा हसत म्हणाले, अरे शिवा, काय बोलतोयस तू? अरे, ज्या रात्री लवकुश गेले त्यावेळी मी माझ्या वाड्यात झोपलो होतो. वाटलं तो आत्ता दुमिला, नाही तर काल रात्री माझ्या बिछाण्यात गंगी होती, तिला बोलून विचार. आजी एकदम रागावली आणि म्हणाली, हे बघ किन्ना, तू काल रात्री कोणाबरोबर झोपला होतास हा प्रश्न इथे नाही आहे. तर हे धनगर तुझ्याबरोबर होते आणि लवकुश धनगरी जातीलाच माहिती असलेल्या विषानं मृत्यू पावलेले आहेत. या सगळ्याचा अर्थ मला सांग. हे धनगर तुझे मित्र आहेत ना, आणि आपल्या मांजरीवाडीत या धनगरांशिवाय दुसरं कोणी धनगर नाहीत. तसे किन्ना काका लगेच मुंगळ्याकडे बघत म्हणाले, आये, आता तू ते त्यांना विचार. माझा ह्यात काही संबंध नाही हे तितकंच खरं. तेव्हा मुंगळ्या चटकन उठला आणि म्हणाला, हे बघ आजी, तुझा आमच्याबद्दल बोलत असेल तर यात आमचा काय बी हात नाही. आम्ही गावाला धरू नये आणि लवकुशला मारून आम्हाला काय मिळणार आहे? तसे शिवा काका एकदम म्हणाले, माहीत रे मुंगळ्या, तू गावाला किती धरू नयेस ते. अरे, एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी तू कोणाचाही मुडदा पाडशील. तेव्हा आत्तापर्यंत सभ्य बोलणारा मुंगळ्या एकदम रागावून म्हणाला, आजी, तुम्हा समदेसने काय म्हणायचे? तुमचं म्हणणं आहे रातच्याला म्या आणि बस्त्याबानं आणि ह्या किन्नानं आराच्या बैलाशी जाऊन ईग घातलं? आता माना तुम्ही सांगा, त्याच्या बैलासने आम्ही मारून छान आम्हाला कोणचा खजिना गावायचा होता? आजे, म्या आज बोलतो, आता माया रामशा झाला आणि म्या इथं रायाचं ठरवलं आहे आजे. तेव्हा तुम्ही खोत माया मागं लागता वय? यो गाव काय तुमच्या एकल्याचं आहे का? का पुरी मांजरीवाडी खोतानं विकत घेतली? आता माया आराच्या बैलाचा आळी आणण्यासाठी तुम्हीच कोणीतरी आराच्या बैलाला असं धनगरी ईक घालून छान मारलाय असं म्या म्हणलं तर चालन का? मुंगळ्याचं हे सडेतोड बोलणं ऐकून आमची सगळी पुरुष मंडळी मुंगळ्याच्या अंगावर धावून गेली. तेव्हा मुंगळ्या बस्त्या चटकन उठून उभे राहिले.
तसं आमच्या सदाप्पा काकांनी, दौलती काकांनी, लिंबोणे काकांनी आणि राम काकांनी आमच्या सगळ्या मंडळींना अडवलं. तेव्हा मुंगळ्या जोरात म्हणाला, त्या मारी बैल कोणाचं गेलं आणि बोंबलतंय दुसरंच. एवढं सर्वांना सुनवून ते चटकन तिथनं निघून जायला लागले. तसं त्यांच्या मागून नागो काका ओरडले, मुंगळ्या, ही गाव बैठक गावच्या लोकांची असते. जर आता कधी तुम्ही कुणी इथे मध्ये येऊन घुसलात तर तुमची तंगडी तोडून हातात ठेवीन. तसा बस्त्या मागे वळला, जोरात ओरडला, तुमच्या आईला तुम्हासनी लय मास आलाय, पण तुम्हासनी आम्ही पण बघून क्षण घेऊ. तुम्ही आणि तुमचा यो गाव गेला आमचे. तेव्हा नागो काका बस्त्याच्या तोंडात द्यायला पुढे आले होते. गुरुजी त्यांना अडवत म्हणाले, नागो शांत व्हा. अहो, असा भांडण तंटा करणं हा ह्या गोष्टीचा तोडगा नाहीच आहे. शांत राहा. पुढे अशा काही गोष्टी घडणार नाहीत हे बघणं आता महत्त्वाचं आहे. आणि एखाद्यावर कुठलाही आरोप करताना त्या गोष्टीचा ठोस पुरावा लागतो. तसे आमचे शिवाकाका संतापून म्हणाले, अहो गुरुजी, असा ठोस पुरावा आमच्या हाती असताना तर या धनगरांना आम्ही तिथंच हाणून त्यांचा वाडा दिला असता पेटवून. तेव्हा गिन्ना काका म्हणाले, आये मला काम आहे, मी निघतो. काही काम असलं तर मला बोलव. तरी माझी आजी ते जाताना खेदानं म्हणाली, गिन्ना, कधी मुक्या जीवाची हाय घेऊ नये रे. तू त्या धनगराला काय एवढं जवळ करून ठेवलंयस हेच मला कळत नाही आहे. तसे किन्ना काका थांबून चटकन म्हणाले, आये, त्या मुंगळ्याची पोलिसात बरीच ओळख आहे म्हणून मी जरा त्याच्याशी सलगीनं वागत होतो इतकं. पण ह्यापुढे मी माझ्या वाटेनं असतील आणि ते त्यांच्या वाटेनं असतील. बरं, निघतो मी. आणि ते गाईगाईनं निघून गेले. तेव्हा तमाम गावकऱ्यांची चर्चा किन्ना काका, मुंगळ्या आणि बस्त्यावर झाली. सगळ्यांनाच कळलं होतं की आरा काकांच्या लवकुशचा घास बस्त्या आणि मुंगळ्यानं किन्ना काकांच्या सांगण्यावरनं केलेला आहे. सदप्पा काका आमच्या आजीला एकदम म्हणाले, आये, आपण या मुंगळ्याला आपल्या गावातनं जबरदस्तीनं काढून हाकलवून लावू शकतो. अख्ख्या गावानं त्याला आणि त्याच्या कुटुंबाला बाहेर काढायचं ते आपण सहज करू शकतो. तसं आजी म्हणाली, अरे नाही रे सदप्पा, त्या मेल्याची पोलिसात चांगली ओळख आहे आणि कोणाच्या बायका पोराला आपण बाहेर काढून त्याचा वाडा पेटवून नाही देऊ शकत. त्यात हा किन्ना असं काही करेल याची कल्पनासुद्धा मी केलेली नव्हती. मला सगळ्यात आपल्या आराचं वाईट वाटतं रे. तरी गावकरी हो, आपण एक मात्र करायचं. यावर्षी लंगड्या किन्ना आपल्या हिरा मोतीला घेऊन शर्यत खेळणार आहे. तेव्हा आता लवकुश नसल्यामुळे त्या मेल्याचे हिरा मोती जिंकणार आहेत. किन्ना वाजत गाजत गावात येणार. त्यामुळे ह्या वर्षी कुणीही म्हाळसादेवीच्या जत्रेलाच जायचं नाही. तसंच जर तो जिंकला, त्याने गाव जेवणाचा घाट घातला तर कुणीही त्या गाव जेवणाला जायचं नाही. अगदी सगळ्यांनी आपल्या कातकरी आणि रामोशांना सुद्धा हे सांगून ठेवा. किन्नाला त्याचा आनंद त्या धनगरांबरोबर वाटून घेऊ देत. आणि आजीचा तो ठराव तिथे एकमतानं पास झालेला होता. नंतर सगळ्यांना चहा, गुळपोहे देण्यात आले. तेव्हा ते गुळपोहे खात खात आमचे गुरुजी हलकेच आजीला म्हणाले, आजीबाई, आपण आणखीन एक ठराव गावकऱ्यांसमोर मांडाल का? आजीने आश्चर्यानं त्यांच्याकडे बघितलं. गुरुजी गडबडीत म्हणाले, अहो, आमचे विद्यार्थी लवकुशना श्रद्धांजली देताना नंतर त्यांनी सगळ्यांनी इतक्या बकऱ्या कोंबड्यांना श्रद्धांजली दिली की ती बघून मला वाटतं तुम्ही या गावात महात्मा गांधीजींचं अहिंसा तत्त्व गावकऱ्यांपुढे ठेवावं आणि ही हिंसा थांबवावी. हा विनोद ऐकून माझी आजी खो खो हसत म्हणाली, अहो गुरुजी, ह्या पृथ्वीवर जे जे देवानं उत्पन्न केलं ते सगळं माणसासाठी केलं. आता आपल्या गरजेसाठी काही मारून खाल्लं तर ते चालतं. हां, पण गरज नसताना केवळ सूडबुद्धीनं कुणा प्राण्याला मारून टाकावं हे माझ्यासुद्धा तत्वात बसत नाही. तसं तुम्हीसुद्धा कोंबडीचं, बकऱ्याचं कोरड्यास खाताच ना? गुरुजींनी लाजून मान हलवली. आजी त्यांना अजून हसत म्हणाली, चला, म्हणजे मग सगळा प्रश्नच मिटला गुरुजी. नंतर सगळे गावकरी हळूहळू निघून गेले. त्या गाव बैठकीनंतर आमच्या त्या ओसरीवर आजी गुरुजींजवळ खूप जुन्या जुन्या गोष्टी बोलत बसली होती. जेव्हा आत्यानं त्या दोघांना हाक मारली जेवायला, तेव्हा गुरुजी आजीसह आत्याच्या चुलीकडे बसून जेवले आणि लवकुशच्या आठवणीने जड पावलांनी ते कंदील घेऊन हळूहळू शाळेकडे निघून गेले. दुसरा दिवस उजाडला तर तातू तापानं फणफणला होता.
सकाळीच आजी आत्याबरोबर आरा काकांकडे गेली होती. तिथे त्यांच्याकडे आणि सीता काकूंकडे बघून तिला इतकं वाईट वाटलं होतं. आमच्या आत्याला वाटलं याला म्हणतात प्रेम आंधळं असतं. पण त्या प्रेमानं इतकंही आंधळं असू नये की धडपडत जाऊन एखाद्या खड्ड्यात पडावं. खरंच गौरीनं आपल्या या आंधळ्या प्रेमामुळे आपल्या सगळ्या घराचा घासच घेतलेला होता. आपल्या आईवडिलांना तिने जीवनातनं उठवलेलं होतं. त्या क्षणी आत्याला असंही वाटलं की त्या अवलक्षणी गौरीनं कधी कधी परतच येऊ नये, मरून जावं तिने. पण आपल्या ह्या विचारावर आत्या स्वतःशी दचकली. तिला वाटलं आपण हा कसला भलता विचार करतोय. ती आजीला म्हणाली, चल आई आपण आता जाऊया. तशी आजी तिथनं उठली. लवकुश गेल्यानंतर जरासे सावरलेले आमचे आरा काका पुन्हा पूर्वीसारखं ते दुःखाचं घोंगडं आपल्या अंगावर पांघरून वाड्याबाहेर पडेन असे झाले. पुन्हा एकदा त्यांच्या सगळ्या शेतीवाडीचा कारभार आमच्या रामदास काकाने आपल्या हातात घेतला. खरोखर एखाद्या वैऱ्यावर सुद्धा असला प्रसंग येऊ नये. कुठल्या जन्माचं पाप आरा काका फेडत होते ते देव जाणे. नंतर 4च दिवसांनी शिरगुप्पीची म्हाळसादेवीची जत्रा सुरू झाली होती. आमच्या किन्ना काकांना त्यावेळी माहिती नव्हतं. आमच्या आजीचा त्या जत्रेला कोणीही जायचं नाही असा ठराव त्या गाव बैठकीत पास झाला आहे. त्या रात्री जेवणं आटपल्यानंतर गुरुजी विडीचे 2 झुरके घेत असताना आजी पान खात त्यांच्याशी बोलत बसली होती आणि बोलता बोलता आमच्या किन्ना काकांचा विषय तिथे निघाला होता. आजी म्हणाली, अहो गुरुजी, आता म्हणतात ना गाव तिथे महारवाडा असतो, तसा आमचा हा पाताळयंत्री किन्ना गावचा महारवाडा आहे. अहो या किन्नाचा पूर्वीपासून आमच्या लवकुशवर डोळा होता. त्यांच्यामुळे ह्याला कधी विजयाची ढाल जिंकता आली नव्हती ना. आणि हे काहीच नाही बरं का, त्या किन्नाचे बैल शर्यतीत हरले की नंतर त्यांना वाड्यात आल्यानंतर तो इतकं मारायचा की त्या बैलाचं केविलवाणं हंबरणं अख्ख्या गावाला ऐकू जायचं. मग आजीबाई, आपण त्यांच्या ह्या वागण्यावर काही आक्षेप घेतला नाही का? अहो असं मुक्या जनावरांना मारू नये हे स्वतः गांधीजींनी सांगितलं आहे हो. अहो तुमच्या गांधीजींनी असं सांगितलं तसं सांगितलं हे जाऊन त्या लंगड्या किन्नाला कोण सांगणार? कारण आपल्या वाड्यात काहीही करायचा प्रत्येकाला अधिकार असतो ना. अहो गुरुजी, एकदा तर ह्यानं आपल्या ढवळ्या पावळ्या ह्या बैलांना ते शर्यत हारले म्हणून जिवंतपणे त्यांचे तुकडे तुकडे करून ठार मारलं. आणि हे सगळं का? तर त्या 4 आण्याच्या ढाली करता. हा एवढ्या उलट्या काळजाचा माणूस आहे की एकदा त्याच्या अंगणात वाळवलेल्या वाळवणात रस्त्यावरच्या एका भटक्या कुत्र्यानं येऊन तोंड घातलं तर ह्या मेल्या किन्नानं काय केलं? त्याने हातात भाकरी घेऊन त्या कुत्र्याला यू यू करून जवळ बोलवलं आणि ते कुत्रं भाकरी खात असताना त्याला कुऱ्हाडीने अर्ध जिवंत तोडून टाकलं. आजीनी हे सांगताच आमचे गुरुजी ताडकन उठून उभे राहिले. त्यांनी आपले हात जोडून डोळे बंद करून स्तब्ध झाले. तशी आजी एकदम दचकून आम्हा मुलांकडे बघत म्हणाली, हां आता ह्यांना काय झालं? तसं मी आजीला समजवत म्हणाले, अगं आजी, ते त्या भटक्या कुत्र्याला श्रद्धांजली अर्पण करतायत, बसतील 2 मिनिटांनी खाली. तेव्हा माझी आजी गुरुजींकडे बघून खो खो हसली होती. गुरुजी बरोबर आपल्या घड्याळाकडे बघत 2 मिनिटांनी खाली बसत म्हणाले, आजीबाई, मनुष्य स्वभावच असा असतो, तो फक्त स्वतःचा विचार करतो, दुसऱ्याचा नाही. जर त्या कृष्णरावांनी आपल्या वाळवणीचा विचार न करता त्या कुत्र्याचा विचार केला असता तर त्या कुत्र्यानं भुकेमुळे त्या वाळवणात तोंड घातलेलं असावं असा त्यांनी विचार केला असता ना. पण नाही. आजीबाई, अहो पुण्याच्या त्या एवढ्या पेशव्याईच्या गादीसाठी आनंदीबाईंनी धचा मा करून लहान नारायणाला गारद्याकडून राई राई एवढे तुकडे करून ठार मारलं का? तर आपल्या नवऱ्याला म्हणजे राघोबा दादांना ती पेशव्यांची गादी मिळावी म्हणून. आणि हे सगळं ऐकल्यानंतर पुण्याच्या पेशव्यांचा काहीही इतिहास माहीत नसलेली माझी आजी आपला हात तोंडावर ठेवून आश्चर्यानं म्हणाली, म्हणजे गुरुजी, त्या आनंदीबाईंनी आपल्या नवऱ्याला राघोबा दादांना एक गादी मिळावी म्हणून त्या पोराचा खून केला? अहो असं झोपायच्या गादी करता कोणी कोणाचा खून करतं का? अहो आमच्या माळ्यावर 4 रिकाम्या गाद्या पडल्या आहेत. त्या आनंदीबाईला एवढी गादीच हवी होती तर माझ्या 4 गाद्या फुकट दिल्या असत्या तिला, म्हणाल्या असते, झोप बाई, 4ही गाद्या अंथर, आपल्या नवऱ्याला घेऊन निवांत झोप, पण गादी करता कोणाचा खून नको करू गो बाई.
आणि कधीही कोणाला न हसणारे आमचे गुरुजी आम्हा मुलांकडे बघून हसले आणि गप्प खाली मान घालून बसले. आजी म्हणाली, काहीतरी बोला ना गुरुजी. तर ते मान वर करून आजीला म्हणाले, आजीबाई, उद्या म्हाळसा देवीच्या जत्रेच्या निमित्तानं शाळेला सुट्टी आहे, तर मी ठरवलं आहे 5वी ते 7वीच्या वर्गांना घेऊन मी सहलीला जातो, वनभोजनाला. अशा सहलीमुळे विद्यार्थी निसर्गाच्या जवळ येतात, त्याच्या सानिध्यात येतात. त्यांना मुक्त अशा वातावरणात निसर्गाच्या सानिध्यातल्या वनभोजनाचा अनुभव घेता येतो. अशा निसर्गाच्या सानिध्यातून नवकवींची, नवलेखकांची निर्मिती होते. मुलांना निसर्गाच्या सानिध्यात इंद्रधनुष्याचे रंग बघायला मिळतात. निसर्ग हा अशा एका प्रकृतीच्या सौंदर्याचा आविष्कार, आणि अशा सौंदर्याचं विद्यार्थ्यांनी कधीतरी जाऊन आकंठपान करावं म्हणून हा भोजनाचा बेत मी आखलेला आहे. गुरुजी हे शेवटचं बोलत असताना आमचे शिवा काका जेवून बाहेर आले. ते गुरुजींना म्हणाले, गुरुजी, तुम्ही तुमची पोरांची जेवायची काळजी करू नका. तुमच्या वनभोजनासाठी उद्या एक बकरं रामोशाला सांगून हाणतो आणि बकऱ्याचा रस्सा आणि भाकऱ्या हाणत तुम्ही निवांत वनभोजन करा. तेव्हा माझी आजी गायगायनं म्हणाली, गुरुजी, असं उघड्यावर जेवू नये. तशानं भूताची, कावळ्याची, टिटवीची नजर लागते जेवणाला. तुम्ही उद्या असं करा, पोरांना घेऊन आमच्या बाभळीच्या रानात फिरा आणि इथे ओसरीवर बसून पोरांबरोबर ओसरी भोजन करा. त्यासाठी वनात जायची गरज नाही. रामसुद्धा वनवासात असताना वनात उघड्यावर जेवत नव्हता. तो आपल्या झोपडीत बसून जेवत होता. त्याला माहिती असावं उघड्या जेवणाला नजर लागते, आणि तुम्हालाही माहीत नाही. हे आश्चर्य आहे. त्यावेळी गुरुजींना जाणवलं की इथे वनभोजनाबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. तसं बरं आजीबाई, मी येतो असं म्हणून ते झोपायला शाळेकडे निघून गेले. शेवटी म्हाळसादेवीच्या जत्रेचा दिवस उजाडला. तेव्हा मंगळवारी येणाऱ्या म्हाळसादेवीच्या जत्रेत बैलाच्या पळण्याच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी किन्ना काका, कावत्या, मावत्या अगदी नवरदेवासारखे सजून तयार झाले होते. तशा दुमी आणि गंगू काकूसुद्धा नटून थटून तयार झाल्या. तर किन्ना काकांनी आपल्या ढवळ्या पावळ्याला छान सजवलेलं होतं. इकडे मुंगळ्यानं सुद्धा आपली बैलगाडी अगदी तांबड्या झालरी लावून बैलांच्या गळ्यात झेंडूच्या माळा घालून सजवली होती. स्वतः मुंगळ्या, बस्त्या आणि धर्म्या नवीन कपडे अगदी फेटे बांधून तयार झाले होते. तर तानी आणि रुही दागिन्यानं अक्षरशः मढल्या होत्या. त्यावेळी चांगल्या रुहीला आपल्या नवऱ्याबद्दल आणि वडिलांबद्दल गावात काय चर्चा चालू आहे याची काही कल्पना नव्हती. इथे आमच्या किन्ना काकांची आणि त्यांच्या वाड्याची जत्रेला जायची सगळी तयारी झाल्यानंतर किन्ना काकांनी मुद्दाम दुमी आणि गंगी काकूला आमच्या वाड्याकडे पाठवलं. त्या दोघी काकू आल्या. आजीला म्हणाल्या, आजी, जर शेवंता, मंगी, गुणी, कमळी, इरली आणि ह्या सगळ्या पोरांना घेऊन निघणार असतील तर आमची बैलगाडीसुद्धा तुमच्या बैलगाडीच्या मागोमाग येईल. आई, ह्यांनी आणि आईनं सांगितलं आहे आज बैलाच्या धावण्याच्या शर्यतीत हिरा मोती भाग घेणार आहेत, तर तुमच्या वाड्यातल्या बैलगाड्याला जत्रेला येऊ द्या. जत्रेचा सगळा खर्च हे करणार. दुमी आणि गंगी काकूची ही बडबड ऐकून माझी आजी जाम भडकली. ती एकदम त्यांच्यावर खेकसली. दुमे, तुझा नवरा अगदी महाशंकर झाला आहे का? म्हणे आमचा खर्च तो उचलणार आहे. दुमे, आम्ही अजून कुणी आमचा खर्च करावा इतके भिकारी झालेलो नाही. तुमचा हिरा मोती जिंकल्यानंतर त्यांना ओवाळायला तुम्ही पुऱ्या नाही म्हणून माझ्या वाड्यातली वरात घ्यायला आला का तुम्ही? जाऊन तुझ्या किन्नाला सांग म्हणा यावर्षी आराच्या लवकुशच्या जाण्यानं मांजरीवाडीतलं कुणीही म्हाळसेच्या जत्रेला येणार नाही आहे. तेव्हा त्याला त्याची गाडी त्या धनगराच्या गाडीच्या मागे सोडायला सांग. आता चला निघा, नाही तर तुम्हाला उशीर होईल. आणि हां, माझ्या वाड्यातलं कोणी येणार नाही आहे. तसं माझ्या आजीच्या बोलण्यावर वरमलेल्या दुमी गंगी काकू लगेच निघून जायला लागल्या. तेवढ्यात आमच्या इरली काकू पदराला हात पुसत बाहेर येऊन म्हणाल्या, थांब ग दुमे, मी आत्मा तुका तुमच्या गाडीतनं येतो जत्रेला. जरा थांबा, मी लुगडं बदलून येते, तर आत्मा तुका आपले कपडे बदलतील. त्यावेळी आत जेवत बसलेले आमचे रामदास काका हातातला घास तसाच पानात ठेवून उठले आणि बाहेर येऊन इरली काकूच्या तोंडात एक भडकून देऊन ओरडले, इरले, तुला जायचं असेल तर तू एकटी जा. दुमी वहिनी, आमच्या वाड्यातलं कोणीही जत्रेत येणार नाही आहे, तेव्हा तुम्ही निघा, नाही तर तुम्हाला उशीर होईल. रामदास काकांचं ते चिडलेलं रंगरूप बघून त्या दोघी काकू लगेच तिथनं पळाल्या. इरली काकू रडत रडत आत निघून गेल्या. तेव्हा रामदास काका हात धुवायला वळले तशी माझी आत्या तिथे येऊन म्हणाली, रामदास, असा अर्धवट जेवण सोडून उठू नये रे. चल माझ्या चुलीकडे, मी तुला वाढते.
तेव्हा काहीही न बोलता रामदास काका आत्याच्या चुलीकडे गेले. त्यावेळी माझी आजी गप्प खाली मान घालून हे सगळं बघत ऐकत होती. नंतर ती थरथरत उठली आणि बराच वेळ सातमाईंच्या पारावर जाऊन बसली. त्यावेळी तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. ज्यावेळी आमच्या किन्ना काकांच्या लक्षात आलं की ह्यावेळी सातमाईंच्या वाड्यातलं तसंच गावातलं कुणीही जत्रेला येणार नाही, तसे ते विलक्षण संतापले. आपल्या घड्याळाकडे बघत कांता आजीला जोरात म्हणाले, आये तुला माहिती आहे ना, माझं अनेक वर्षांचं स्वप्न होतं की माझे बैल लवकुशसारखे जिंकलेली ढाल घेऊन त्यांनी वाजत गाजत इथल्या सुवासिनींकडनं ओवाळून घेत माझ्या वाड्यात यावं. आणि आज इतक्या वर्षांनी माझ्या स्वप्नपूर्तीची वेळ जवळ आलेली आहे, तर ह्या सातमाईंच्या आईनं असा घोळ घालून ठेवला आहे. सगळ्या गावाला तिनेच सांगून ठेवलं आहे की कुणी जत्रेला जायचं नाही. आई, आता मी काय एकटा त्या मुंगळ्याबरोबर जाऊ का जत्रेला? खरंच त्या सातमाईंच्या आईनं माझी अगदी कोंडी करून ठेवली आहे. आई, आता तू काहीतरी यातनं मार्ग काढ. आमचे किन्ना काका असं बोलत असताना कांता आजी पान करता करता आपल्या पोराचं ते रडगाणं ऐकत होत्या. नंतर त्या उठल्या, किन्ना काकांच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणाल्या, अरे पोरा, हे बघ, कुणी भोपळा लपवला तर आपण कोहळा बाहेर काढायचा, पण माघार घ्यायची नाही. आणि किन्ना, हा सगळा घोटाळा तूच करून ठेवला आहेस. अरे मर्दा, जर तुला लवकुशला हाणायचंच होतं तर तू ती गौरी गेली तेव्हा त्यांचं काम करायचं होतं. आई, जत्रेच्या वेळी केलंच ना तू, त्यामुळं हा आलाय घोळ. ते जाऊ दे, आता एक काम कर, तू स्वतः कावत्या मावत्याला घेऊन सगळ्या गावभर फिरून सगळ्यांना जत्रेचं आमंत्रण दे. म्हणावं, आज माझे हिरा मोती शर्यत खेळणार आहे, तेव्हा सगळ्यांनी शर्यत बघायला जत्रेत या. जत्रेत काही घ्यायचं असेल, खायचं प्यायचं असेल तर तो सगळा खर्च आम्ही करू, तुम्ही फक्त आपल्या बायका पोरांना घेऊन यायचं आहे. आणि माझे बैल जिंकले तर त्यांना वाजत गाजत गावात आणायची जबाबदारी तुमची. आणि नंतर गाव जेवण घालणार आहे त्याला सगळ्यांनी यायचं. हे असं गावात जाऊन बोंबल. आपल्या आईच्या सांगण्याप्रमाणे किन्ना काकांनी केलं. त्यांनी आपल्या दुमी गंगी काकूंना सुद्धा गावात आमंत्रण देण्यासाठी पाठवलं होतं, पण त्यावेळी प्रत्येक वाड्यातल्या गावकऱ्यांनी हे नाही तर ते कारण सांगून जत्रेला जायचं टाळलं. परिणामी शेवटी संतापानं फणफणत किन्ना काका आपल्या वाड्यावर परतले. इकडे सकाळी आमच्या गुरुजींनी फक्त 5वी आणि 7वीच्या वर्गाला शाळेत बोलवलं होतं. त्यात आज फक्त कावत्या मावत्या नव्हते. आम्ही शाळेत आल्यानंतर गुरुजींनी सगळ्यांना सांगितलं की आता प्रत्येकानं आपापल्या घरी जाऊन फक्त भाकरी भाजी चटणी एका डब्यात घ्यायची, पुन्हा लगेच शाळेत यायचं आहे. आज तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाऊन वनभोजनाचा अनुभव घेणार आहात. नंतर तुम्हाला कळेल की निसर्गाच्या सानिध्यात साधं जेवण किती अमृततुल्य लागतं. प्रत्येकानं आपल्याबरोबर एका बाटलीत पाणी घेऊन यायचं आहे. आत्माराम, तू तातोबाला सुद्धा वनभोजनाला घेऊन ये, मी बोलवलं हे सांग त्याला. आम्ही पोरं जाताना मला जवळ बोलून गुरुजी म्हणाले, सरस्वती, शिवा काकांना म्हणावं आम्हाला वनभोजनाला बकरं वगैरे नको, ती एक निसर्गरम्य साधी सहल आहे. तू आनंदी आत्याकडनं माझ्यासाठी 2 भाकऱ्या आणि चटणी मात्र घेऊन ये. नंतर आमचे गुरुजी आम्हा सगळ्या पोरांना घेऊन निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे आमच्या सदप्पा काकांच्या काळ्या होडदाच्या शेताच्या बाजूला जे छोटंसं बोरजाळीचं रान होतं तिथे घेऊन गेले. या बोरजाळीच्या रानात तशी बोराची झाडं नव्हती तर अनेक जंगली झाडं होती. तो भाग तसा जरा ओसाडच असला तरी झाडापानांनी भरलेला परिसर होता तो. आम्ही पोरं इथे काही रानमेवा खायला मिळत नसल्यामुळे कधी विशेष असं या बाजूला फिरकत नव्हतो. त्यापेक्षा आरा काकांच्या टमाटीच्या आणि रताळ्याच्या शेतात आम्ही धाडी मारायचो, तिथेच रमायचो. आम्ही तिथे पोचल्यानंतर आमची यमी आश्चर्यानं इथे तिथे बघत म्हणाली, गुरुजी, हे तर बोरजाळीचं रान आहे, इथे निसर्ग कुठं आहे? गुरुजी हसले आणि म्हणाले, बस खाली यमे, मुलांनो तुम्ही हे बसा. हे बघ यमे, हे निळशार मोकळं आकाश, हा इथे पसरलेला हरित तृणांचा गालिचा, ही इथली हिरवीगार वनश्री, ही लहान झुडपं, हा मंद वारा, दूरवर उडणारे ते पक्षी, मनाला शांती देणारी नीरव शांतता, ही काही निसर्गाची अनेक रूपच आहेत. मला सांग ना यमे, तुला ह्या मोकळ्या रानात बरं वाटतंय ना? तिने मान हलवली. त्यानंतर मग आम्हा मुलांनी गाण्यांच्या भेंड्या लावल्या. मुलांच्या बाजूनं खेळणारे आमचे गुरुजीसुद्धा त्यात सामील झालेले होते, पण अर्थात आम्ही मुली जिंकलो. गुरुजी म्हणाले, आता प्रत्येकानं आपल्या आयुष्यातली एखादी चांगली घटना सांगायची आहे आणि नंतर आम्ही सगळेजण त्यात रंगून गेलो.
इकडे आमच्या किन्ना काकांच्या गावकऱ्यांच्या ह्या वागण्यानं संतापानं तिळपापड झाला होता, तरी आमच्या आजीकडे येऊन तिला जाब विचारायची त्यांची छाती नव्हती. ते तसेच चडफडत आपल्या वाड्यावर आले. कांता आजींनी आपल्या पोराचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाल्या, अरे लेकरा, आता तू असाच जा शाळेकडे. त्या सगळ्या पोरांना अगदी गुरुजींसकट बैलगाडीत कोंब आणि जा जत्रेला. अरे किन्ना, ती शाळेची भूतं जत्रेला आली की तुला ती जिंकलेली ढाल घेऊन गावात मिरवत यायला ढोल ताशाची गरज पडणार नाही. तू कावत्या मावत्याला आपल्या बाबळीच्या रानातल्या 2 बैलगाड्या काढून करायला सांग तयार. त्यात त्या भूतांना कोंबा न्या जत्रेला. नंतर बघ आंबेच आणि गावकऱ्यांच्या तोंडात कशी चपराक बसेल. लगेच किन्ना काकांनी आपल्या 2 बैलगाड्या जोडल्या आणि ते कावत्या मावत्यासह आमच्या शाळेकडे आले. तेव्हा तिथे त्यांना कळलं की गुरुजी पोरांना घेऊन वनभोजनासाठी बोरजाळीच्या रानाकडे गेले. तसे ते बोरजाळीच्या रानाकडे पोचले तेव्हा आम्ही पोरं आमच्या आयुष्यातली चांगली घटना सगळ्यांना सांगण्यात गुंतलो होतो. बोरजाळीच्या रानाजवळ किन्ना काकांच्या त्या 2 बैलगाड्या येऊन थांबल्या. आम्ही पोरांनी आश्चर्यानं तिकडे बघितलं. त्या बैलगाडीतनं आमचे किन्ना काका टुणकन उडी मारून खाली उतरले. गुरुजींना म्हणाले, गुरुजी चला पोरांना घेऊन कावत्या मावतेच्या बैलगाडीत बसा. आपण सगळेजण शिरगुप्पीला चाललोय जत्रेला. आणि आमच्याकडे बघून ओरडले, चला रे पोरांनो, पळा बैलगाडीत बसा. तुम्हा सगळ्यांना जत्रेला घेऊन जाणार. तुम्हाला हवा तो खाऊ देणार, हवा तो खेळ देणार. ज्याला हवंय ते त्याने घ्यावं. गुरुजी, तुम्हाला बंडीपासून धोत्रापर्यंत काय पाहिजे ते घ्या. सगळा खर्च मी करणार आहे. आम्ही सगळेजण आमच्या गुरुजींकडे बघायला लागलो. आम्हा पोरांना माहिती होतं की आमच्या आरा काकांच्या चांगल्या लवकुशला या किन्ना काकांनी आणि मुंगळ्यांनी धनगरी विष चारून मारलं आहे. म्हणजे तशी वाड्यावाड्यातनं चर्चा झालीच होती ना. त्यामुळे आम्हा पोरांना ते कळलंच होतं. म्हाळसा देवीच्या जत्रेला कोणी जायचं नाही हा आजीचा ठराव आम्हा मुलांनासुद्धा माहिती होता. त्यामुळे आता काय करावं म्हणून आम्ही गुरुजींकडे बघत होतो. तेवढ्यात आमचे गुरुजी सावकाश उठले आणि म्हणाले, बरं का कृष्णराव पंत, आमच्या मांजरीवाडीचं दैवत सातमाईंचं आहे. आणि आता माझं म्हणाल तर मी खोताच्या वाड्यात खातो पितो म्हणजे माझंसुद्धा दैवत सातमाई झाल्या असं मी मानतो. तर आता आम्ही म्हाळसा देवीच्या जत्रेला येणार कसं? त्यात एखादं जत्रेचं ठिकाण सहलीचं ठिकाण नाही ना होऊ शकत. जत्रा हे नवस फेडायचं, तसंच मुलांनी आपल्या आईवडिलांबरोबर 4 क्षण विरंगुळा करण्याचं ठिकाण. आणि कृष्णराव पंत, मी आमच्या विद्यार्थ्यांना वनभोजनाच्या सहलीसाठी घेऊन आलो आहे, तेव्हा या सगळ्या मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांच्या परवानगीशिवाय मी कुठल्याही विद्यार्थ्याला तुमच्याबरोबर जत्रेला पाठवू शकत नाही. किन्ना काका प्रचंड संतापले आणि म्हणाले, भिकारड्या मास्तरा, तुझी परवानगी विचारतोय का मी? ताबडतोब पोरांना घे गाडीत बस, चले. तेव्हा आमची मूर्ख यमी पुढे येऊन चिवचिवली, काका आम्ही जत्रेला येणार नाही. आजी म्हणते तुम्ही आमच्या लवकुशला मारले म्हणून कोणी जत्रेला जायचं नाही. किन्ना काका पुढे झाले. यमीच्या तोंडात एक भडकावली त्यांनी. यमीनं आय ग असं किंचाळून रडत मोठ्यानं बोंबलायला सुरुवात केली. आणि ते बघून आमचे गुरुजी चटकन यमीजवळ जाऊन म्हणाले, यमी बाळ रडू नको. आणि कृष्णराव पंत, आपण मुलावर असे हात उगारू नका. त्यामुळे आपापसात भांडण तंटे होऊ शकतात. म्हणून मुलं त्यांच्या घरी गेल्यानंतर आपण त्यांच्या आईवडिलांना विचारून त्यांना जत्रेला घेऊन जाऊ शकता. पण माझं म्हणाल तर मी कुठल्या जत्रेला जात नाही. किन्ना काका थोडा वेळ आमच्याकडे बघत राहिले आणि म्हणाले, मरा त्याच्या मायला. आणि ते पुन्हा गाडीत बसून आपल्या बैलांच्या पाठीवर मारत निघून गेले. कावत्या मावत्यासुद्धा आपली बैलगाडी घेऊन तिथनं निघून गेले. नंतर किन्ना काका सरळ मुंगळ्याच्या वाड्यावर गेले. त्यावेळी रुही जत्रेला जाण्यासाठी तयार होऊन अंगणात बसून चोळी वर करून आपल्या रामशाला पाजत उन्हं खात बसली होती. अचानक तिथे किन्ना काका पाय आपटत आले. रुयानं त्या काळ्या नागाकडे बघितलं तेव्हा तिला जाणवलं की तिला त्या तशा अवस्थेत बघून किन्नाचे घारे डोळे एकदम चमकायला लागलेत. तशी रुही चटकन आपली चोळी खाली करून रामशाला पदराड घेऊन उठली. तेव्हा किन्ना काका निर्लज्जपणे हसत तिला म्हणाले, रुया अगं का उठली आहेस? पाज ना दूध रामशाला, त्याला भूक लागली आहे ना. हे ऐकून रुही नागिणीसारखी फुसकारत झटकन मागे वळून म्हणाली, तुमचा नशीब बरा आहे म्हणून क्षण काळूराम भाकरी खातात बशीला आहे भाऊजी. आणि लक्षात ठेवा, मला रुया वहिनी म्हणायचं, ध्यानामध्ये ठेवा. तुमची आई पण तुम्हासनी असं दूध पाजत होती. आणि रुही चटकन आत निघून गेली.
आणि तेव्हाच मुंगळ्या रुही कोणाशी बोलते हे बघायला बाहेर आला तेव्हा रुही त्याच्या अंगावरनं आत जाताना म्हणाली, अहो बागा तो काळा नाग उभा आहे बाहेर. मुंगळ्याला कळलं किन्ना आलाय. किन्ना काका हसत त्याला म्हणाले, अरे मुंगळ्या, त्या सातमाईच्या आईनं सगळा गोंधळ करून ठेवला आहे. हे ऐकून आत जाणारी रुही सातमाईंच्या वाड्याचं नाव ऐकताच तिथे थबकली, ऐकायला लागली. तर तिचा नवरा किन्ना काकांना म्हणत होता, काय झालं किन्ना, आतमध्ये ये. नाही नको मुंगळ्या, मला वेळ नाही आहे. त्या सातमाईंच्या आईनं बरोबर ओळखलं की माझ्या सांगण्यावरनं तू आणि बस्त्यानं लवकुशला मारून टाकलं आहे. त्यामुळे मी आता माझ्या हिरामोती शर्यत खेळवणार आणि जिंकणार. त्यामुळे तिने मी वाजत गाजत माझ्या हिरामोतीला घेऊन गावात येऊ नये म्हणून सगळ्या गावाला सांगितलंय कुणीही जत्रेला जायचं नाही. हे ऐकरीत ऐकून रुही नखशिखांत हादरली, थरथरली. तिच्या नवऱ्याने आणि बानं त्या लवकुशला मारलं होतं आणि हे त्या काळ्या नागाच्या सांगण्यावरनं. पण का, कशासाठी? रुही ह्या विचारत असताना मुंगळ्या किन्ना काकाला म्हणत होता, आता तो सातमाईचा आहे बोंबलं ते खरं आहे, पण काय काळजी करू नका. म्या रुया धर्म्यान इथले माझे समजे धनगर घेतो, तुझ्याबरोबर येतो. पण तू तेवढा बाबळीच्या रानाचा कागद माझ्या नावावर करून दे. आपण शिरगुप्पीतल्या लेझीम खेळणाऱ्या पोरासने घेऊन शान तुझ्या हिरा मोतीला आणि तुला वाजत गाजत घेऊन येऊ. ठीक आहे मुंगळे, असं किन्ना काका म्हणाले, लगेच निघून गेले. पण हे भलतंच आकरीत ऐकून त्या दिवशी काय घडलं हे पुन्हा एकदा रुहीला आठवलं. तिला जेव्हा तिच्या धर्म्यादादाकडनं आराचे नेहमी शर्यतीत जिंकणारे बैल विषबाधेनं गेले असं कळलं तेव्हा धर्म्या तिला हलकेच म्हणाला होता, रुया जरा मुंगळ्याला सांभाळ. तिने का रे दादा असं विचारल्यावर तो उडवाउडवीची उत्तरं देऊन निघून गेला. तेव्हा अचानक तिला आपल्या बाचा नवऱ्याचा संशय आला होता, कारण त्या दिवशी तिचा नवरा त्या लंगड्या किन्नाकडनं दारू पिऊन आला होता. तेव्हा ती चिडली होती, पण तिच्या बडबडीकडे लक्ष न देता तिच्या बाला आणि धर्म्या दादाला घेऊन तो आपल्या खोलीत कडी लावून त्या दोघांबरोबर बराच वेळ कुजबुजत बसला होता. तेव्हा तिला त्यावेळी आश्चर्य वाटलं होतं. आणि जेव्हा ते तिघे भाकरी खायला चुलीजवळ आले तेव्हा तिने सहज मुंगळ्याला काय झालं म्हणून विचारल्यावर तो एकदम तिच्या अंगावर ओरडला, रुया तू नुसत्या भाकऱ्या भाजी चुली मोरं बस, रामशाकडं ध्यान दे, बाकीच्या चौकशा नाही करायची आहे. त्यावेळी ती देखील रागानं नंतर काही बोलले नव्हते. पण तिला हेच कळत नव्हतं की तिचा चांगला नवरा तो किन्ना किती डॅम्बिस माणूस आहे हे माहीत असूनसुद्धा त्याच्या नादाला का लागला आहे. त्यात तो किन्नासुद्धा तिच्या नवऱ्याला नेहमी सातमाईंच्या माणसांबद्दल नाही तर आणखीन कुणाबद्दल काही ना काहीतरी सांगतो आणि भडकवत असतो. पण नंतर तिने एक केलं होतं. मुंगळ्या आपलं न ऐकता अनेक वेळा लंगड्या किन्नाच्या वाड्यावर दारूच्या बाटल्या नेऊन दारू पितो हे बघून कधी तो असा त्या किन्नाच्या वाड्यावरनं दारू पिऊन आला की रात्री ती त्याला आपल्या अंगाला हात लावू द्यायची नाही. पण नंतर एकदा तिचा नवरा तिला शांतपणे म्हणाला, रुई मी आता किन्नाची उष्टी दारू पित नाही, आता तो माझी उष्टी दारू पितोय. आता मी त्याच्या बरोबरीनं त्याला एकेरी हाक मारत त्याच्याबरोबर दारू पितो आणि ह्या गोष्टीने मला समाधान भेटते. हे समाधान मिळण्यासाठी मी किन्नाबरोबर जातो, दारू पितो. ते ऐकून आपल्या नवऱ्याच्या मनाचा विचार करून तिने नंतर कधी त्याला तिथे जाऊन दारू पिण्याबद्दल टोकलं नाही. कारण चांगल्या रुहीला मनाचं समाधान किती मोठं असतं हे माहिती होतं. पण तरीही तिला मुंगळ्यानं लंगड्या किन्नाकडे वारंवार जाऊ नये असंच वाटत असे. एकदा मुंगळ्या असाच किन्नाकडे दारू प्यायला दारूची बाटली घेऊन गेला तेव्हा ती आपल्या बाला म्हणाली की तिला मुंगळ्याचं हे किन्नाबरोबर मैत्री ठेवणं पसंत नाही. तेव्हा तिचा बा गुळशेंगा खात तिला म्हणाला, रुया पोरी आता तुवा मुंगळ्या मोठा माणूस आहे. अगर रुया आता कुणाकडं गेला तरी बी परत घराकडूच येतो ना. रुया म्या काय सांगतो ध्यान देऊन शान ऐक. तुवा मुंगळ्या समधी मांजरीवाडी घेऊन शान हातर रामशा धनगरवाडी बशिवणार. त्या वेळेला किन्नावानी अक्करमाशी माणसं मुंगळ्याच्या हातात पाहिजेत. पण बा मला यो तुमचा म्हणणं पटत नाही. मांजरीवाडी सातमाईची आहे, ती कशी रामशा धनगरवाडी होईन. रुया एकदा का तो सातमाईची डोकरे आटपली ना का बघतो आम्ही काय करतो. पण तो सातमाईचा डोकरी आमासनी आपल्या दारामध्ये उभा करत नाही. तेव्हा आता आमासनी किन्नाची शेपूट धराय पाहिजे.
अनुरुया आता किन्नाच्या वाड्यामध्ये मुंगळ्या गेला का त्याला तथं आंबा आईचा परसाद गावणार आहे का? तो तिथं दारूच पिणार ना. आणि बस्त्या आपल्या विनोदावर खुश होऊन मोठ्यांदा हसला. तेव्हा तिची आई तानीसुद्धा तिला म्हणाली, रुया आता तू मुंगळ्या मोप पैकेवाला झालाय. अगो त्यानं दारू घरामध्ये पिला काय आणि बाहेर जाऊन शन पिला काय? त्यामध्ये वंगाळ काय नाही. तो घरला तुवा मोरं येतो ना, तेवढा पूर आहे. अहो तुवा मुंगळ्याचा इंगळा होता, पण आता काय पण तो करू शकतो. हा विचार कर की पोरी तू. आपल्या आईच्या या संभाषणानं रुयाला नाही म्हटलं तरी थोडं पटलं. तिला माहिती होतं जगातले अर्धे संसार पत्नीच्या कटकटीला कंटाळून मोडले जातात. त्या पत्नीच्या कटकटीला कंटाळून अर्धे नवरे बाहेर जाऊन शेण खातात. पण तिचा मुंगळ्या त्या किन्नाबरोबर कितीही दारू पिऊ दे, जेवायला आणि झोपायला तिच्याकडेच येतो. तशी आपल्या नवऱ्याची आपल्यावरची माया तिला माहिती होती. त्यामुळे नंतर कधी तिने मुंगळ्याला किन्नाबद्दल विशेष असं टोकलं नाही. तरी त्यावेळीसुद्धा तिला आपल्या नवऱ्याचं ते रामशा धनगरवाडीचं स्वप्न आवडलं नव्हतं. मुळात हुशार रोहीला माहिती होतं इथले मूळ सातमाईचा वाडा आहे. त्या मुळाची पाळमुळं इथं किती खोलवर रुजलेली आहेत. त्या सातमाईंच्या मुळांमध्ये आता तिचा नवरा धनगरी बी रुजवू बघत होता आणि हे काही ठीक नव्हतं. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.